आज 12 नोव्हेंबर म्हणजेच कालभैरव जयंती. कालभैरव जयंती हा भगवान महाकाल शिव यांचं कालस्वरूप म्हणजेच श्री कालभैरव यांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कालाष्टक अथवा कालभैरवाष्टक म्हणणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले गेले आहे. कालभैरवाष्टक पठणाचे प्रमुख फायदे: भय आणि अडथळ्यांचा नाश. कालभैरव स्तोत्राचे पठण केल्याने मानसिक आणि आध्यात्मिक भय नाहीसे होतात. कालभैरव हे कालाचे अधिपती आहेत. त्यामुळे पूर्वजन्मीचे किंवा या जन्मातील अनिष्ट कर्मांचे परिणाम कमी होतात आणि मन शुद्ध होते. जीवनात शिस्त, वेग आणि प्रगती. कालभैरव वेळेचे नियमन करतात. त्यांच्या स्तोत्रामध्ये व्यक्तीचे जीवन अधिक शिस्तबद्ध, जागरूक आणि परिणामकारक बनते. दुश्मन, नकारात्मक शक्ती आणि दृष्टिदोषापासून संरक्षण. भैरव म्हणजे भय दूर करणारा. या स्तोत्राच्या जपाने अशुभ शक्ती, नकारात्मक विचार आणि दृष्टदोष दूर राहतात. कर्मफलात शांती आणि स्थैर्य. कालभैरव भोग आणि मोक्ष दोन्हीचे अधिपती आहेत. त्यांचा प्रसाद मिळाल्यास मनाची स्थिरता वाढते आणि जीवनातील कर्माचा भार हलका होतो. आर्थिक आणि व्यावसायिक वृद्धी. काही तांत्रिक ग्रंथांमध्ये म्हटले आहे की कालभैरवाष्टक पठणाने धनप्राप्ती, व्यवसायातील स्थैर्य आणि आर्थिक प्रगती होते. तीर्थसमान पुण्यफल. कालभैरवाष्टक वाचन केल्यास काशी, उज्जैन किंवा अन्य पवित्र स्थळी स्नान व पूजेचे फल प्राप्त होते, असे कालभैरव कल्पमध्ये वर्णन आहे. पठणाची योग्य वेळ आणि पद्धत. कालभैरव जयंतीच्या दिवशी किंवा अष्टमी तिथीला प्रातःकाळी किंवा रात्री पठण करावे. दक्षिणमुखी दीप लावावा. भैरवाला दक्षिणाभिमुख पूजा प्रिय आहे. काळे तीळ, फुले अर्पण करावी. कालभैरव हे महादेवाचे एक रूप आहे. त्यांना धोतरा, बिल्वपत्र, पांढरी किंवा निळी फुले अर्पण करण्याची प्रथा आहे. कालभैरवाला कुंकू वाहत नाहीत. त्यांना प्रामुख्याने भस्म आणि तिळाचे तेल वाहिले जाते. पठणानंतर ओम कालभैरवाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणावा.